नमस्कार मित्रांनो, CP शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्राइस ॲक्शनमधील महत्त्वपूर्ण घटक किंवा शेअर मार्केटमध्ये काम करत असताना अतिशय महत्त्वाचा भाग असणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स याबाबत आजच्या भागामध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार. मित्रांनो, तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये काम करा, म्हणजे काही आपल्यापैकी काही लोक करन्सी मार्केटमध्ये काम करत असतील, काही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतील, काही फ्युचरमध्ये काम करत असतील, काही ऑप्शनमध्ये काम करत असतील, काही फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असतील. असं कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही मार्केटमध्ये काम करत असताना सपोर्ट आणि रेजिस्टन्स या सर्व ठिकाणी आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून जर आपण चांगल्या पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकलो, योग्य पद्धतीने जर आपल्याला योग्य ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करता आले, तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो. म्हणजे जर योग्य पद्धतीने आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स योग्य ठिकाणी फाइंड आउट करू शकलो, तर प्राइस ॲक्शन समजून घेण्यामध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीचा उपयोग. आता मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला हे सपोर्ट म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय हे थोडंसं आपल्याला समजून घ्यावं. तर सपोर्ट म्हणजे काय? ज्या वेळेला प्राइस मध्ये घसरण सुरू होते आणि प्राइस वरून खालच्या दिशेने येत असते आणि एका ठराविक प्राइस रेंजला आल्यानंतर त्या प्राइस रेंजवरती मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीचा दबाव नाही, मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी वाढते आणि ज्याच्यामुळं प्राइस मध्ये सुरू झालेली जी घसरण असते ती घसरण थांबते आणि प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करायला. म्हणजे सपोर्ट अशा ठिकाणी असतो जी प्राइस लेवल, ज्या प्राइस लेवलवरती हे बायर्स म्हणजेच खरेदीदार हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात, मोठ्या प्रमाणामध्ये ते असतात, खरेदीदार असतात, बायर्स असतात, ज्याच्यामुळं त्या ठिकाणी खरेदीचा फोर्स वाढतो आणि प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट. आता एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊ. समजा एखाद्या स्टॉकची किंमत, प्राइस ही 100 रुपये आहे आणि मार्केटमध्ये बेरिश मुवमेंट सुरू होते, प्राइस मध्ये घसरण सुरू होते आणि हा स्टॉक 100 रुपयावरून या स्टॉकची प्राइस घसरत कमी होत 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 खालच्या दिशेला येते आणि खाली आल्यानंतर ज्या वेळेला ती प्राइस 90 रुपयापर्यंत येऊन पोहोचते, म्हणजे 90 रुपये या प्राइस रेंजला येऊन पोहोचते, त्यावेळेला त्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीला सुरुवात होते. मोठ्या प्रमाणामध्ये काय होते? खरेदीला सुरुवात होते आणि प्राइस पुन्हा वरच्या दिशेने मुवमेंट करायला. याचा अर्थ मार्केटमध्ये त्या स्टॉकची प्राइस 90 रुपयापासून खालच्या दिशेला जाण्यामध्ये असमर्थ आहे किंवा हे बायर्स हे 90 रुपयाच्या खालती त्या प्राइसला जाऊ देत. म्हणजे 90 रुपये हा स्ट्रॉंग सपोर्ट लेवल. हा काय आहे? सपोर्ट. म्हणजे ज्या ठिकाणी स्टॉकची प्राइस घसरत असते, बेरिश मुवमेंट मध्ये असते आणि वरून खाली प्राइस येत असताना एका ठराविक प्राइस रेंजला पोहोचल्यानंतर बायरांची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे त्या प्राइसच्या स्टॉकच्या प्राइसची घसरण जी असते ती थांबते आणि प्राइस वरच्या ठिकाणी रिव्हर्स करून वरच्या दिशेने मुवमेंट करायला. म्हणजे बेरिश मुवमेंट मध्ये चालणाऱ्या मार्केटला ज्या ठिकाणी सपोर्ट मिळतो आणि जिथून प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करायला लागते, ती जी प्राइस लेवल असते
त्याच प्राइस लेवलला आपण काय म्हणतो, सपोर्ट. आता एका चांगल्या सपोर्टची वैशिष्ट्य काय सांगता येतील? सपोर्टचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या स्टॉकची किंवा मार्केटमध्ये प्राइस या विशिष्ट अशा प्राइस लेवलला येऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे जो सपोर्ट लेवल आपण फाइंड आउट केलेला आहे, ज्याला आपण सपोर्ट म्हणून मार्क केलेला आहे, त्या प्राइस लेवलला आल्यानंतर खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. पहिलं वैशिष्ट्य काय की या लेवलला प्राइस ज्या वेळेला येते त्यावेळेला त्या ठिकाणी खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. दुसरं वैशिष्ट्य काय सांगता येतील की ज्या वेळेला प्राइस वरून खाली ती येते आणि या प्राइस लेवलला येऊन पोहोचते, म्हणजे सपोर्ट लेवलला येऊन पोहोचते, त्याच्यानंतर प्राइस रिव्हर्स होते. म्हणजेच काय होते, प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते, म्हणजेच ट्रेंड चेंज होते. ही असते सपोर्ट. आता चांगला किंवा स्ट्रॉंग किंवा मजबूत सपोर्ट म्हणून कशाला कन्सिडर करता येईल, तर ज्या ठिकाणी ज्या प्राइस लेवलवरती वारंवार प्राइस येऊन टेस्ट होऊन वरच्या दिशेनं मुवमेंट केलेले आहे. म्हणजे मल्टिपल वेळेला हा सपोर्ट टेस्ट झालेला आहे. ज्या ज्या वेळेला प्राइस या प्राइस लेवलला येऊन येते त्यावेळेला प्राइस पुन्हा वरच्या दिशेनं मुवमेंट केलेली आहे. असे मल्टिपल टच पॉइंट आपल्याला जर त्या सपोर्टवरती दिसून येत असेल तर तो सपोर्ट हा अत्यंत मजबूत सपोर्ट म्हणून ओळखतो. अत्यंत स्ट्रॉंग सपोर्ट किंवा मजबूत सपोर्ट म्हणून त्याला ओळखलं. आता हा सपोर्ट मार्क करण्याचे पद्धत किंवा तो कशा पद्धतीनं मार्क करायचा, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात आपल्याला घ्याव्या लागतात हे आपण पुढे जाऊन पाहणार. पहिली कन्सेप्ट आपण समजून घेतली, सपोर्ट म्हणजे काय. त्याच पद्धतीनं आपल्याला रेजिस्टन्सही फाइंड आउट करायचा असतो, रेजिस्टन्सही मार्क करायचा असतो. हा रेजिस्टन्सही आपल्याला समजून घेता आला पाहिजे. मग हा रेजिस्टन्स म्हणजे काय, तर ज्या वेळेला प्राइस अप मुवमेंट मध्ये असते, वरच्या दिशेने मुवमेंट करत असते, प्राइस मध्ये सातत्याने वाढ होत असते आणि अशा पद्धतीनं प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करत असताना एका ठराविक प्राइस लेवलला पोहोचल्यानंतर ज्या प्राइस लेवलवरती विक्रीचा दबाव निर्माण होतो किंवा सेलिंग प्रेशर निर्माण होतं, ती जी प्राइस लेवल असते, ज्या प्राइस लेवलच्या वरती प्राइस जाण्यामध्ये सक्सेस होत नाही किंवा जाऊ शकत नाही, ती जी जागा असते किंवा ज्या प्राइस लेवलवरून प्राइस पुन्हा खाली येण्याची शक्यता असते, अशी जी प्राइस लेवल असते ती प्राइस लेवल म्हणजेच रेजिस्टन्स. म्हणजे वाढत्या प्राइसला थांबवण्याचं काम कोण करतं, रेजिस्टन्स करतं, आणि घसरणाऱ्या प्राइसला थांबवण्याचं काम सपोर्ट करतं. ज्या वेळेला बेरिश मुवमेंट मध्ये असते प्राइस, त्यावेळेला ती सपोर्टला गेल्यानंतर सपोर्टवरून प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करते, आणि ज्या वेळेला प्राइस बुलिश मुवमेंट मध्ये असते त्यावेळेला अप साइडला जाणारी प्राइस रेजिस्टन्स लेवलला पोहोचल्यानंतर इथून ती रिव्हर्स होऊन खालच्या दिशेने मुवमेंट करते. हा असतो सपोर्ट लेवल किंवा ही असते सपोर्ट, हा असतो रेजिस्टन्स लेवल. आता एका उदाहरणाच्या सहाय्यात आपण समजून घेऊ. समजा एका स्टॉकची किंमत आहे 150 रुपयापर्यंत त्या स्टॉकची प्राइस वाढली, म्हणजे 100 रुपयाचा असणारा स्टॉक त्या प्राइस मध्ये वाढ होत 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 150 रुपयापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे 100 रुपयाचा स्टॉक तो 150 रुपयापर्यंत त्याची वाढ होते. पण 150 रुपये या प्राइस रेंजला पोहोचल्यानंतर त्या 150च्या वरती प्राइसला जाताना अडथळा निर्माण. म्हणजे या 150 प्राइस लेवलला स्टॉकची प्राइस पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीला सुरुवात.
म्हणजे सेलिंग क्रिएशन निर्माण सेलिंग क्रिएट होतं, मोठ्या प्रमाणामध्ये सेलर ऍक्टिव्ह होतात आणि त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर आल्यामुळं प्राइस पुन्हा खालच्या दिशेनं मुवमेंट. म्हणजे 150 ही जी प्राइस लेवल आहे, ही प्राइस लेवल आपल्याला रेजिस्टन्सचं काम करत असताना दिसते आणि ती लेवल आपण रेजिस्टन्स म्हणून आपण काय करू शकतो, फाइंड आउट. आता याची वैशिष्ट्य किंवा एखादी रेजिस्टन्स ज्यावेळेला आपण मार्क करतो त्यावेळेला तो स्ट्रॉंगली मार्क करण्यासाठी आपल्याला कोणती वैशिष्ट्य पाहिली जातात, ज्या पद्धतीने सपोर्ट मार्क करत असताना जी वैशिष्ट्य आपण पाहिली अगदी त्याच पद्धतीची वैशिष्ट्य आपल्याला रेजिस्टन्स मार्क करताना सुद्धा पाहिजे. म्हणजे रेजिस्टन्स लेवलचं पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल की ज्या प्राइस लेवलला पोहोचल्यानंतर प्राइस मध्ये रिजेक्शन निर्माण होतं, प्राइसला रिजेक्शन येतं किंवा त्या प्राइस लेवलला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढतं, अशी जी प्राइस लेवल असते त्याला रेजिस्टन्स. हे पहिलं वैशिष्ट्य. म्हणजे या ठिकाणी काय होते, विक्रीचा मारा होतो, सेलर ऍक्टिव्ह होतात, हे रेजिस्टन्स लेवलचं पहिले वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल, प्राइस सातत्याने वाढत होती, त्या स्टॉकच्या किंवा मार्केटमध्ये किंमत सातत्याने वाढत होती, अपसाईडला जात होती, परंतु एका ठराविक प्राइस रेंजला पोहोचल्यानंतर म्हणजेच रेजिस्टन्स लेवलला पोहोचल्यानंतर त्या प्राइस लेवल पासून प्राइस काय होते, प्राइसला रिजेक्शन मिळतं, प्राइस वाढण्यामध्ये सक्षम न राहता प्राइस कमकुवत होते किंवा प्राइस मध्ये वाढ न होता प्राइस तिथून पुन्हा काय होते, खालच्या दिशेनं रिव्हर्स होते. म्हणजे चालू असले होणारी वाढ थांबते आणि प्राइस मध्ये घसरण व्हायला सुरुवात होते. हे दुसरं वैशिष्ट्य रेजिस्टन्स लेवल. आता एखादा रेजिस्टन्स लेवल आपण ज्यावेळेला चार्टवरती मार्क करतो तो रेजिस्टन्स लेवल स्ट्रॉंग आपण कधी मानू शकतो, ज्या वेळेला मल्टिपल वेळेला प्राइस वरती जाऊन त्या लेवल प्राइस लेवल पासून रिजेक्शन जर घेताना आपल्याला मिळालेले असेल, पाहता आला असेल. म्हणजे रेजिस्टन्स लेवलचे रिजेक्शन पॉइंट ज्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतील, जास्त वेळेला हा रेजिस्टन्स जर टेस्ट झालेला आपल्याला दिसत असेल, याचा अर्थ ती रेजिस्टन्स लेवल ही स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल असते किंवा मजबूत रेजिस्टन्स म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो. जर त्या रेजिस्टन्स लेवलला यापूर्वी जर जास्त वेळेला टेस्ट केलेला असेल तर ती रेजिस्टन्स लेवल किंवा तो रेजिस्टन्स हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून आपण काय करू शकतो, प्लॉट करू शकतो. हे साधारणपणे दोन प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण समजून घेतले. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी प्राइसला सपोर्ट मिळतो आणि प्राइस मध्ये वाढ व्हायला सुरुवात होते ती जी प्राइस लेवल असते त्याला सपोर्ट म्हणतो आपण, आणि ज्या ठिकाणून वाढलेल्या प्राइस मध्ये घसरण सुरुवात होते ती जी प्राइस लेवल असते, जिथून घसरण सुरुवात होते ती जी प्राइस लेवल असते त्याला आपण रेजिस्टन्स. त्या दोन मुख्य संकल्पना आपण समजू की सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओळखण्याचे जे मार्ग आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने टेक्निकल अनालिसिस मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट केले. त्यातील पहिलं म्हणजे हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. पहिला कुठला प्रकार आहे, हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. म्हणजे चार्टवरील प्राइस समजून घेण्यासाठी आपण ज्या आडव्या लाईन्स मार्क करतो, चार्टवरती प्लॉट करतो, त्या हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या असतात त्या हॉरिझॉन्टल लाईन्सनाच आपण काय म्हणतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. प्राइसच्या खालच्या साईडला जी हॉरिझॉन्टल लाईन आपण मार्क करतो त्याला आपण सपोर्ट म्हणतो, आणि प्राइसच्या वरच्या साईडला जी हॉरिझॉन्टल लाईन आपण मार्क करतो त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. म्हणजे आडव्या लाईन मार्क करून चार्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढली जाते, ही एक पद्धत. आणखीन कोणत्या पद्धतीनं, दुसरा प्रकार आहे ट्रेंड लाईनच्या सहाय्याने सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केले. म्हणजे प्राइस ज्या वेळेला ट्रेंडिंग मध्ये असते त्यावेळेला तिरक्या स्वरूपाच्या ज्या लाईन्स आपण चार्टवरती मार्क करतो
त्याला ट्रेंड लाईन, सपोर्ट आणि रेजिस्टन्स असे मानतात. म्हणजे या तिरकस लाईनच्या आधारे आपण प्राइस मध्ये कुठं सपोर्ट आहे आणि कुठं रेजिस्टन्स आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रेंड लाईनचा वापर करतो. तिसऱ्या पद्धतीनं सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट केले जातात किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधण्यासाठी वापर केला जातो तो म्हणजे इंडिकेटरच्या माध्यमात. याच्यामध्ये मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर हा आपण करत असताना सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून केला जातो. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूच्या मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतात. विशेष करून प्रमुख दोन मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच काय, एक SMA आणि दुसरे असते EMA. SMA म्हणजे सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आणि EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. याच्याशिवाय सुद्धा आणखीन काही मुव्हिंग ॲव्हरेज आहेत, पण त्याचा विचार आपण या ठिकाणी करत. जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे SMA आणि EMA. यापैकी सुद्धा आपण जी वापरणार आहोत ती म्हणजे EMA मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर आपण करणार आहोत, SMAचा वापर आपण करणार नाही. आपल्यापैकी बरेच लोक जे आहेत ते मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करतात. मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजीचा वापर करून ट्रेडिंग करणारे ट्रेडर्स किंवा स्ट्रॅटेजिस्ट मार्केटमध्ये आहेत. आपण त्याप्रमाणे या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापरही करतो. परंतु मित्रांनो, यातील वेगवेगळ्या व्हॅल्यूच्या प्राइस मुव्हिंग ॲव्हरेज जे आहेत त्यापैकी कोणत्या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचं डीप नॉलेज आपल्याला माहिती. म्हणजेच मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूच्या मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला ट्रेडर वापरत असताना पाहायला मिळतो. 5 EMA, 10 EMA, 50 EMA, 100 EMA आणि 200 EMA. या प्रत्येक मुव्हिंग ॲव्हरेजचा काय विशिष्ट अर्थ आहे, विशिष्ट अर्थ आहे. याच्या डिटेलमध्ये आपण पुढे जाऊन समजून घेणार आहोत. परंतु केवळ मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर झाला त्या स्ट्रॅटेजीवर आपण काम करतो, त्या पाठीमागचं लॉजिक किंवा ही मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे नेमकं काय काम करते हे आपल्याला माहिती आहे. याच्या डिटेलमध्ये आपण पुढे जाऊन समजून घेणार. पण तरी सुद्धा आपण या मुव्हिंग ॲव्हरेज मधील 10, 20, 50, 100 आणि 200 यापैकी 100 या मुव्हिंग ॲव्हरेजचा आपण कमी प्रमाणामध्ये वापर करू. परंतु 10, 20, 50 आणि 200 या ज्या चार मुव्हिंग ॲव्हरेज आहेत, या चार मुव्हिंग ॲव्हरेज हा स्टँडर्ड मुव्हिंग ॲव्हरेज किंवा जास्त प्रमाणामध्ये उपयोगात येणाऱ्या मुव्हिंग ॲव्हरेज व्हॅल्यूच्या मुव्हिंग ॲव्हरेज आहे. जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जाणाऱ्या किंवा उपयोगात येणारा या महत्वपूर्ण मुव्हिंग ॲव्हरेज आहेत या व्हॅल्यूच्या. याच्या डिटेलमध्ये पुढे जाऊन आपण समजून घेणार आहोत. परंतु या ज्या मुव्हिंग ॲव्हरेज आहेत या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर सुद्धा कशासाठी केला जातो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी केला जातो. तर कशा पद्धतीनं, समजा ही कोणत्याही प्रकारची असू दे, पण समजा ही एक मुव्हिंग ॲव्हरेज आहे, या पद्धतीनं खालून वरच्या दिशेनं आपल्याला कर्व झालेली दिसते. ज्या वेळेला चार्टवरती तयार होणाऱ्या ज्या कॅन्डल्स आहेत किंवा प्राइस ही या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असते, त्यावेळेला ही मुव्हिंग ॲव्हरेज सपोर्टचं काम करते. काय करते, सपोर्टचं काम करते. आणि ज्या वेळेला प्राइस मुव्हिंग ॲव्हरेज कर्व होऊन वरून खालच्या दिशेने येते आणि त्याच्या खाली या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालच्या साईडला प्राइस मुवमेंट करत असते, त्यावेळेला ही मुव्हिंग ॲव्हरेज ही रेजिस्टन्सचं काम करते. हे काय करत असते, रेजिस्टन्स म्हणून काम करत असते. आता यापैकी कोणत्या मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी करायचा येतो किंवा करता येतो हे आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन समजून घेऊ. परंतु
अशा पद्धतीने हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी या मुव्हिंग ॲव्हरेजचा सुद्धा वापर केला जातो. आणखी कोणत्या पद्धतीनं, तर जास्त प्रमाणामध्ये वापरत असणारं दुसरं एक इंडिकेटर म्हणजे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असं ज्याला म्हटलं जातं. तो जो RSI इंडिकेटर आहे याच्या साहाय्याने सुद्धा प्राइसला सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी उपयोग केला. याच्यामध्ये दोन व्हॅल्यू खूप महत्वाचे असतात. एक म्हणजे अपर व्हॅल्यू जी असते ती 60 असते आणि लोअर व्हॅल्यू जी असते ती 40 असते. 40 ही जी प्राइस लेवल आहे ती सपोर्टचं काम करत असते आणि 60 ही जी प्राइस लेवल असते, ही जी लेवल असते, ही लेवल रेजिस्टन्सचं काम करते. ज्या वेळेला प्राइस 40 वरून वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते त्यावेळेला 60 हा तिचा रेजिस्टन्स असतो आणि 60 ला रिजेक्शन घेऊन प्राइस खालच्या दिशेनं मुवमेंट करायला लागली की 40 हा तिचा काय असतो, रेजिस्टन्स असतो. आता याचे बारकावे किंवा याचा उपयोग आप पुढे जाऊन वेगळ्या पद्धतीने डीप मध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. परंतु सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी या RSIचा सुद्धा वापर केला जातो. याद्वारे देखील चार्टवरती किंवा प्राइस ऍक्शन समजून घेण्यासाठी, सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी या RSI इंडिकेटरचा वापर केला जातो. याचा डिटेल यूज, चांगल्या पद्धतीने यूज कशा पद्धतीने केला जातो या RSIच्या डिटेल अभ्यासामध्ये आपण समजून घेऊ. आता ज्यावेळेला आपण ऑप्शन मध्ये काम करत असतो, त्या ऑप्शन मध्ये काम करत असताना या प्रकारच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा वापर करत असताना याच्यापेक्षा सुद्धा PCR किंवा ओपन इंटरेस्टच्या माध्यमातून काय केला जातो, सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा फाइंड आउट केले जाते. ओपन इंटरेस्टच्या माध्यमातून म्हणजे कोणत्या प्राइस लेवलला ओपन इंटरेस्ट काय आहे यानुसार सुद्धा आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय करता येतात, फाइंड आउट करता येतात. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सपोर्ट कुठं आहे आणि रेजिस्टन्स कुठं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला. या वेगवेगळ्या माध्यमातून प्राइसचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण फाइंड आउट करतो. आणि मित्रांनो, सर्वात अधिक स्ट्रॉंगली जर वर्कआउट करणारी कोणती बाब असेल तर ती म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तुम्ही योग्य पद्धतीनं आणि अचूकपणे जर स्टॉकचे असेल किंवा मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स प्लॉट करायला शिकलात तर ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्कआउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण समजावून घेतल्या. या पद्धतीतल्या प्रत्येक पद्धतीचा आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करणार आहोत किंवा समजून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण चार्टवरती ज्या हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करतो ती पद्धत म्हणजे हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्स चार्टवरती कशा पद्धतीने मार्क करायचे किंवा प्लॉट करायचे, हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे काढले जातात, ती काढण्याची पद्धत काय हे आपण पाहू. मित्रांनो, चार्टवरती ज्यावेळेला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करत असतो त्यावेळेला मार्क करत असताना सर्वात अगोदर आपल्याला टाइम फ्रेमचा विचार करावा. सर्वात अगोदर आपल्याला चार्टची टाइम फ्रेम निवडावी लागते. म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमची जर निवड आपण केली, म्हणजे ज्याच्यामध्ये वीकली टाइम फ्रेम आहे, डेली टाइम फ्रेम आहे, या वीकली किंवा डेली टाइम फ्रेमवरती जे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करतो त्या टाइम फ्रेमचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे अधिक स्ट्रॉंग असतात. आणि छोट्या टाइम फ्रेमवरती जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण मार्क करतो
ज्याचा वापर आपण शक्यतो इंट्राडे ट्रेडिंगसाठी करत असतो. ही छोटी टाइम फ्रेम म्हणजेच कसं, आवरले 15 मिनिट, 5 मिनिटं, 3 मिनिटं, 1 मिनिट, याप्रमाणे या छोट्या टाइम फ्रेमवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केले. यापैकी कोणत्या पद्धतीचं काम आपण करणार आहोत त्यानुसार आपण टाइम फ्रेम निवडायचे. नंबर 1, आता हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण मार्क करतो, ती मार्क करण्याची पद्धत काय, तर चार्ट वरती तयार झालेले स्विंग हाय आणि स्विंग लो हे आपण शोधायचे. म्हणजे प्राइस ज्या वेळेला खालून वरच्या साईडला जाते, हाय तयार करते, प्राइस पुन्हा खाली येते, लो तयार करते, पुन्हा प्राइस वरच्या दिशेने मूवमेंट करते, वरती पुन्हा हाय तयार करते, पुन्हा प्राइस खाली येते. म्हणजे ज्या ज्या लेवलवरून प्राइस खाली येत असते त्या ठिकाणी तयार होणारा स्विंग, किंवा ज्या ज्या लेवलवरून प्राइस वरच्या दिशेने मूवमेंट करते त्या ठिकाणी तयार होणारा स्विंग लो, हे स्विंग लो आपण शोधायचे. म्हणजे ज्या प्राइस लेवलवरून प्राइस बऱ्याच वेळेला वरच्या साईडला जाते ते स्विंग लो, आणि ज्या प्राइस लेवलवर वारंवार प्राइस वरून खालच्या दिशेनं रिजेक्शन घेऊन खालच्या दिशेने येते, ते जे स्विंग हाय तयार झालेले असतात ते स्विंग हाय अगोदर आपण शोधायचे. ते स्विंग हाय आपल्याला शोधून घ्यायचे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला आपण सपोर्ट मार्क करणार आहोत किंवा रेजिस्टन्स मार्क करणार आहोत त्यावेळेला आपल्याला टच पॉइंट शोधायचे. म्हणजेच काय, मल्टिपल टच पॉइंट शोधायचे. म्हणजे काय, ज्या लेवलवरून प्राइसनं 2 वेळेला किंवा 3 वेळेला थांबून वरच्या दिशेनं मूवमेंट केलेली आहे, किंवा वरच्या त्या प्राइस लेवलला 2 वेळेला किंवा 3 वेळेला थांबून प्राइसनं खालच्या लेवलला मूवमेंट केलेली आहे, अशा ज्या लेवल्स आहेत तिथं जे तयार होणारे टच पॉइंट आहेत ते टच पॉइंट आपण शोधायचे आणि ते टच पॉइंट आपण जोडायचे. ज्या वेळेला खालच्या साईडला तयार होणारे जे टच पॉइंट आहेत हे टच पॉइंट आपण काय करायचे, जोडल्यानंतर सपोर्ट तयार होतो. आणि ज्या वेळेला हाय स्विंगचे टच पॉइंट जे पाहतो आपण ते टच पॉइंट जोडल्यानंतर रेजिस्टन्स लेवल आपल्याला मिळतो. हा रेजिस्टन्स तयार होतो. आता आपण हे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स मार्क करत असताना काळजी काय घ्यायची, हे जे टच पॉइंट आहेत हे मल्टिपल टच पॉइंट असावे. म्हणजे त्या लेवलला अनेक वेळेला टच करून प्राइस वरच्या दिशेने मूवमेंट केलेली असावी. किंवा रेजिस्टन्स मार्क करत असताना त्या हाय लेवलला अनेक वेळेला त्या प्राइस लेवलला टच करून प्राइस खालच्या दिशेने गेली, असे टच पॉइंट, मल्टिपल टच पॉइंट आपण निवडायचे आणि ते टच पॉइंट आपण जोडले की तो रेजिस्टन्स त्या ठिकाणी तयार होतो. हे रेजिस्टन्स मार्क करण्याची किंवा सपोर्ट मार्क करण्याची पद्धत. आता हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ज्या वेळेला आपण चार्टवरती मार्क करत असतो त्यावेळेला विशेष करून आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या किंवा लक्षात घ्याव्या. कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ही केवळ लाईन नसते, तर तो एक झोन असतो. तो काय असतो, झोन असतो. म्हणजे एका फिक्स पॉइंटवरनं प्राइस खाली किंवा वरती जात नसते, तर त्याच्या जवळपासून त्या प्राइस लेवलच्या जवळपास प्राइसला रिजेक्शन किंवा सपोर्ट मिळत. त्यामुळं तो झोन असतो. आता साधारणपणे हा झोन
म्हणजे कॅन्डलची बॉडी आणि जी विक तयार होत असते याला कन्सिडर करून सुद्धा आपण झोन मार्क करू शकतो. याला कन्सिडर करून आपण काय करू शकतो? झोन मार्क. म्हणजे ज्या वेळेला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करत असतो त्यावेळेला थोडस आपल्याला खाली किंवा वरती सपोर्ट लाईन्स ती होऊ शकते. सपोर्ट लेवल खाली किंवा थोडीफार प्रमाणामध्ये इकडं तिकडं होऊ शकते, कारण झोन. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, ज्या वेळेला आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करतो त्या मोठ्या टाइम फ्रेमवरच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल या खूप इम्पॉर्टंट असतात, खूप महत्वाच्या असतात छोट्या टाइम फ्रेमच्या तुलनेत. छोट्या टाइम फ्रेमच्या तुलनेमध्ये मोठ्या टाइम फ्रेमवरती मार्क केलेले जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत ते सपोर्ट अधिक स्ट्रॉंगपणे त्या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहायला मिळतात, म्हणजेच ते अधिक महत्वाचे असतात. आणि तिसरी आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, समजा एकाच प्राइस लेवलला मल्टिपल वेळेला प्राइस येऊन टेस्ट करत असेल, म्हणजे सपोर्ट असो किंवा रेजिस्टन्स असो, ती लेवल बऱ्याच वेळेला मल्टिपल वेळेला जर टेस्ट करत असेल तर ती लेवल वीक होत जाते. म्हणजे समजा प्राइस वरून खाली येते, सपोर्टला टच करते, वरच्या साईडला जाते आणि परत येते, टेस्ट करते, वरच्या साईडला जाते. ज्या वेळेला बऱ्याच वेळेला त्या सपोर्ट लेवलला प्राइस येऊन टच करत असते अशा वेळेला ती सपोर्ट लाईन वीक बनते. किंवा प्राइस खालून रेजिस्टन्स लेवलला जाते आणि वारंवार त्या रेजिस्टन्स लेवलचा प्राइस जाण्याचा प्रयत्न करते. अशा वेळेला ज्या वेळेला मल्टिपल वेळेला टेस्ट होते त्यावेळेला तो रेजिस्टन्स वीक होतो. त्यावेळेला तो रेजिस्टन्स काय होतो? वीक होतो. अशा पद्धतीनं सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करत असताना आपल्याला या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपल्याला स्विंग हाय शोधावे लागतील, स्विंग लो शोधावे लागतील. ज्यावेळेला आपण सपोर्ट मार्क करत असतो त्यावेळेला आपण स्विंग लो शोधणार आहोत, मल्टिपल स्विंग लो शोधणार आहोत एकाच प्राइस लेवलच्या दरम्यान. आणि रेजिस्टन्स मार्क करत असताना स्विंग हाय एकाच प्राइस लेवलच्या दरम्यान आपण शोधतो आणि त्या ठिकाणी रेजिस्टन्स मार्क. दुसरी गोष्ट काय की मल्टिपल वेळेला या लेवलला प्राइसनं टेस्ट केलेलं पाहिजे. हे मल्टिपल टच पॉइंट कनेक्ट करणारी लाईन आपण मार्क करतो त्यावेळेला तो सपोर्ट होतो, किंवा मल्टिपल टच पॉइंट कनेक्ट करणारे हाय प्राइसचे पॉइंट टच पॉइंट कनेक्ट करतो त्यावेळेला तो होतो रेजिस्टन्स. या पद्धतीनं आपण मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला चार्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करता येऊ लागले, म्हणजे प्राइस ऍक्शनचा एक महत्वपूर्ण भाग आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला समजावून घ्यावा लागतो आणि तो म्हणजे ब्रेकआउट. आता हा ब्रेकआउट म्हणजे काय, तो कसा होतो, रिअल ब्रेकआउट कोणता असतो, फेक ब्रेकआउट कोणता असतो, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला बारकाव्यानिशी समजून घ्या. तर सुरुवातीला आपण हा ब्रेकआउट म्हणजे काय आणि तो कसा होतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न. तर मित्रांनो, प्राइस ज्या वेळेला सपोर्ट लेवल जवळ असते त्यावेळेला खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते. सपोर्ट लेवलवरती खरेदी होत असते आणि प्राइस सपोर्ट लेवलवरून
रेजिस्टन्स लेवलकडे जात असते आणि ज्या वेळेला प्राइस रेजिस्टन्स लेवल जवळ जाऊन पोहोचते त्यावेळेला प्राइस जवळ दोन ऑप्शन असतात. पहिला ऑप्शन म्हणजे प्राइस रेजिस्टन्स ब्रेक करून वरच्या साईडला जाईल किंवा रेजिस्टन्स लेवलवरती प्राइसला रिजेक्शन मिळून प्राइस पुन्हा खालच्या दिशेने मुवमेंट करावी. यापैकी एक कुठली तरी घटना या ठिकाणी घडावी. आता ज्या वेळेला मित्रांनो प्राइस सपोर्ट वरून रेजिस्टन्स कडे येते आणि रेजिस्टन्स लेवलच्या वरच्या साईडला प्राइस जाऊन मुवमेंट करायला लागते त्यावेळेला तो असतो ब्रेकआउट. म्हणजे एक जी मेजर प्राइस लेवल असते ज्या ठिकाणाहून प्राइसला रिजेक्शन मिळत असतं वारंवार ती प्राइस लेवल ब्रेक करून प्राइस वरच्या साईडला मुवमेंट करते त्यावेळेला आपण त्याला ब्रेकआउट म्हणतो. ज्या ठिकाणी प्राइस या रेजिस्टन्स लेवलच्या वरती जाते तो जो पॉइंट असतो त्याला आपण ब्रेकआउट पॉइंट म्हणतो. तो काय असतो? ब्रेकआउट. आता याच पद्धतीनं ज्या वेळेला सपोर्ट वरून प्राइस रेजिस्टन्स कडे येते आणि ब्रेक करून वरच्या साईडला जाते त्यावेळेला तो ब्रेकआउट पॉइंट होतो. आणि समजा प्राइस जर वरच्या साईडला सस्टेन झाली नाही म्हणजे प्राइस रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून वरच्या साईडला जाते परंतु ती प्राइस वरच्या लेवलला सस्टेन न होता पुन्हा प्राइस रेजिस्टन्स ब्रेक करून खालच्या साईडला येते. म्हणजे रेजिस्टन्सच्या खालच्या साईडला येऊन मुवमेंट करायला लागते त्यावेळेला तो जो ब्रेकआउट असतो तो फेक ब्रेकआउट म्हटलं जातं. म्हणजे झालेला ब्रेकआउट हा काय होत नाही सस्टेन होत नाही प्राइस वरती थांबत नाही ब्रेक करून प्राइस वरच्या साईडला जाते पण पुन्हा प्राइस काय होते रेजिस्टन्स लेवलच्या खाली येऊन मुवमेंट करायला. हा फेक ब्रेकआउट यालाच काय म्हटलं जातं फेक ब्रेकआउट. आता रिअल ब्रेकआउट आणि फेक ब्रेकआउट यातला कोणता ब्रेकआउट हा खरा आहे सस्टेनेबल आहे आणि फेक ब्रेकआउट कोणता आहे हे आपण ओळखायचं कसं हे सुद्धा आपल्याला समजलं. कारण या ब्रेकआउट वरती किंवा या ब्रेकआउट नंतर आपण मार्केटमध्ये ट्रेड घेत असतो एंट्री घेत असतो. त्यामुळं समजा जर आपण रेजिस्टन्स लेवल ब्रेक झाल्यानंतर त्या ब्रेकआउट वरती ट्रेड घेतला आणि तो ब्रेकआउट जर फेल निघाला तर आपला ट्रेड चुकण्याची शक्यता. तो जर फेक ब्रेकआउट निघाला तर आपला ट्रेड चुकण्याची शक्यता. त्यामुळं झालेला ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट आहे की फेक ब्रेकआउट आहे हे आपल्याला थोडं समजून. आता मग हे समजून कसं घ्यायचं कसं समजता येईल की आपल्याला कोणता ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट असू शकतो आणि कोणता ब्रेकआउट हा फेक ब्रेकआउट असू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक निरीक्षण करावं लागेल. ज्या वेळेला प्राइस लांबून अप मुवमेंट मध्ये येते लांबून रेजिस्टन्सच्या जवळ येते आणि त्यावेळेला समजा जर ब्रेकआउट झाला तर तो ब्रेकआउट हा फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता नंबर 1. म्हणजे प्राइस जर खूप लांबून रेजिस्टन्स पर्यंत आले असेल आणि त्याच मुवमेंट मध्ये जर रेजिस्टन्स ब्रेक झाला असेल तर तो झालेला ब्रेकआउट हा फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता. तो ब्रेकआउट फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता नंबर 1.
मग हा ब्रेकआउट आपण रिअल ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकआउट यातला फरक कसा ओळखायचा? तर मित्रांनो, ज्या वेळेला हा ब्रेकआउट होत असतो त्यावेळेला ब्रेकआउट होण्या अगोदर किंवा झाल्यानंतर काही मोमेंट किंवा काही निरीक्षण आपल्याला नोंदवायचे, प्राइसची ऍक्शन आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावी. म्हणजे ब्रेकआउट होण्यापूर्वीची प्राइस ऍक्शन आपल्याला समजून घ्यावं लागेल किंवा प्राइस मधली मुवमेंट समजून घ्यावी लागेल, किंवा ब्रेकआउट झाल्यानंतर होणारी प्राइस ऍक्शन मधली मुवमेंट समजून. ब्रेकआउट होण्या अगोदर आणि ब्रेकआउटच्या नंतर. म्हणजे काय? रिअल ब्रेकआउट आपल्याला शोधण्यासाठी होणारा ब्रेकआउट कसा झाला पाहिजे? तर समजा प्राइस ही रेजिस्टन्स लेवल कडून सपोर्ट लेवल कडून रेजिस्टन्स लेवल पर्यंत येते आणि त्या ठिकाणी डायरेक्ट ब्रेकआउट न करता प्राइस तिथून खालच्या साईडला थोडीशी घसरते. म्हणजेच काय करते? रिट्रेस म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं त्याला? रिट्रेस होते प्राइस, म्हणजे खाली येते. आता ही प्राइस खाली काय येते? याचं एक कारण आहे. ते कारण कोणतं? ज्या लोकांनी 10%, 20%, 30% पर्यंत खालच्या लेवलला प्राइस बाय केलेली होती, खरेदी केलेली होती, त्या लोकांचा 10%, 20% ते 40% पर्यंतचा प्रॉफिट, नफा त्यांना मिळत असतो. त्यामुळं असे लोक ज्याने अगोदर खरेदी केलेले आहे ते आपलं प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात. रेजिस्टन्स लेवलला आपलं प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यामुळं प्राइस काय होते? खालच्या साईड. आता हे प्रॉफिट बुकिंग आहे की सेलिंग आहे हे आपण कसं ओळखायचं? तर या वेळेला प्राइस मध्ये जे करेक्शन येतं किंवा वरच्या साईडून प्राइस थोडीशी खाली ज्या वेळेला येते, जी रिट्रेस होते, ती रिट्रेस लेवल साधारणपणे 20%, 30% किंवा 40% पर्यंत जर प्राइस खाली आले असेल तर ते प्रॉफिट बुकिंग असू शकते. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 50% पेक्षा जास्त जर प्राइस खाली येत असेल तर त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर असू शकते. ते प्रॉफिट बुकिंग आपल्याला म्हणता येणार नाही किंवा थोडं अधिक प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग झाला असं आपण मानू शकतो. पण रेजिस्टन्स लेवलला प्राइस गेल्यानंतर तिथून समजा 30%, 20% किंवा 40% पर्यंत प्राइस खाली येत असेल, रिट्रेस होत असेल, म्हणजे खाली येणे म्हणजे काय होते? रिट्रेस होते. ती जर 40 पर्यंत जर असेल तर ते प्रॉफिट बुकिंग असतं. आणि इथं येऊन ज्या वेळेला रेजिस्टन्स ब्रेक करते, म्हणजे जवळून प्राइस ज्या वेळेला ब्रेक करते त्यावेळेला होणारा ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट असण्याची शक्यता. जे प्राइस थोडीशी खाली येते आणि पुन्हा वरच्या दिशेने मुवमेंट करते आणि रेजिस्टन्स ब्रेक करून वरच्या साईडला प्राइस जाते. याला म्हटलं जातं रिट्रेस झाल्यानंतरचा ब्रेकआउट. म्हणजे रेजिस्टन्स लेवलला प्राइस गेल्यानंतर रेजिस्टन्स लेवल पासून पुन्हा प्राइस थोडीशी खाली येते आणि खाली येऊन दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करते आणि त्यावेळेला जो ब्रेकआउट करते त्यावेळेला होणारा ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट. हा काय असतो? रिअल ब्रेकआउट. अशा पद्धतीनं ब्रेकआउट झाला पाहिजे. नंबर 1. समजा असं न घडता प्राइस वरच्या दिशेला जाते, रेजिस्टन्स ब्रेक करून वरती जाते आणि त्याच्यानंतर प्राइस पुन्हा खाली येते आणि खाली येऊन ज्या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक केलेले असते ती जी प्राइस लेवल असते तिथपर्यंत येते, परंतु तिथून खाली न जाता तिथून सपोर्ट घेऊन प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते, त्यावेळेला त्याला रिटेस्ट असं म्हणतात. म्हणजे जो रेजिस्टन्स ब्रेक केला तो रेजिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट झाला की नाही हे समजण्यासाठी आपल्याला रिट्रेसमेंट होणं गरजेचं आहे, रिटेस्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रेकआउट झाल्यानंतर प्राइस पुन्हा खाली आली पाहिजे आणि रेजिस्टन्स जवळ येऊन टेस्ट करून पुन्हा प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो?
तो होतो रिटेस्ट पॉईंट. म्हणजे ब्रेकआउट नंतर हाय तयार करून प्राइस पुन्हा खाली येते आणि ज्या ठिकाणी ब्रेकआउट झालं त्या लेवलला येऊन प्राइस रिटेस्ट करते. टेस्ट करून प्राइस पुन्हा वरच्या ठिकाणी जाते. तो जो पॉईंट असतो तो पॉईंट म्हणजे रिटेस्ट पॉईंट. तो काय असतो? रिटेस्ट पॉईंट असतो. या ठिकाणी यापूर्वी असणारा जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स आता सपोर्ट म्हणून काम करायला लागलेला आहे. याचा संकेत आपल्याला या रिटेस्टमुळे मिळतो. याच्यामुळे आपल्याला मिळतं रिटेस्टमुळे कळतं. तिथून पुढे ट्रेड हा अप साईडला जाण्याची शक्यता असते किंवा प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला सुरुवात. या पद्धतीनं जर ब्रेकआउट झाला असेल म्हणजे ब्रेकआउट होण्यापूर्वी एक तर रिटेस्ट झाली पाहिजे आणि मग ब्रेकआउट झाला पाहिजे, तर तो ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट असू शकतो. किंवा रेजिस्टन्स प्राइस पहिल्या प्रयत्नामध्ये ब्रेकआउट होते परंतु त्याच्यानंतर हाय तयार करून प्राइस पुन्हा खाली येते आणि ज्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे, ज्या प्राइस लेवलला ब्रेकआउट झालेला आहे त्या लेवलपर्यंत येऊन पुन्हा सपोर्ट घेऊन प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते. त्यावेळेला तो रिटेस्ट पॉईंट म्हणजे रिटेस्ट झाले होते, तो रिटेस्ट ज्यावेळेला होऊन प्राइस वरच्या साईडला जाते त्यावेळेला तो झालेला जो ब्रेकआउट आहे त्या ब्रेकआउट आपण रिअल ब्रेकआउट म्हणून कन्सिडर करू शकतो. हे दोन प्रकारचे ब्रेक. म्हणजे एक तर काय झालं पाहिजे, रिट्रेस होऊन प्राइस वरच्या साईडला गेली पाहिजे म्हणजे प्राइस रेजिस्टन्स जवळ आल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये खाली 20% 30% किंवा 40% खालच्या साईडला गेली पाहिजे आणि तिथून येऊन प्राइसनं जर ब्रेकआउट दिला असेल तो तो रिअल ब्रेकआउट असतो. नंबर एक. समजा प्राइसनं डायरेक्ट जर ब्रेकआउट केला तर त्याच्यानंतर हाय तयार केल्यानंतर प्राइस पुन्हा खाली येऊन ज्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला असतो त्या लेवलपर्यंत येऊन सपोर्ट घेऊन प्राइस पुन्हा ज्या वेळेला वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते, रिटेस्ट करून प्राइस वरच्या दिशेला जाते, तो झालेला ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट असतो. या दोन पद्धतीचे झाले पाहिजे. याच्याशिवाय तिसरी एक गोष्ट आपल्याला निरीक्षणामध्ये येते. समजा अशा दोन्ही गोष्टी घडल्या नाही तर हा ब्रेकआउट होताना आणखीन काय घडलं पाहिजे, तर प्राइस ही रेजिस्टन्स जवळ पोहोचल्यानंतर रेजिस्टन्सच्या जवळपासच खालच्या लेवलला काय होते, एका छोट्याशा रेंजमध्ये मुवमेंट करायला प्राइस काय करते, एका छोट्या रेंजमध्ये मुवमेंट करायला लागते. म्हणजे प्राइस कन्सॉलिडेशन करते, साइडवेज मध्ये जाते, एका छोट्या रेंजमध्ये मुवमेंट करायला लागते आणि त्याच्यानंतर मग ब्रेकआउट येतो. याला टॉप इनसाइड कन्सॉलिडेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, हे जे कन्सॉलिडेशन होतं म्हणजे प्राइस सपोर्ट करून रेजिस्टन्स कडे जाते आणि रेजिस्टन्सच्या जवळ गेल्यानंतर प्राइस खाली न येता किंवा ब्रेकआउट करून वरती न जाता त्या रेजिस्टन्सच्या जवळच खालच्या साईडला साइडवेज होते आणि एका छोट्या रेंजमध्ये मुवमेंट करायला, त्याला टॉप इनसाइड कन्सॉलिडेशन असं आपण म्हणतो. टॉप इनसाइड कन्सॉलिडेशन म्हणतो. आणि अशा पद्धतीचं कन्सॉलिडेशन झाल्यानंतर जो ब्रेकआउट होईल तो ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट असतो आणि तो ब्रेकआउट विश्वासपात्र असतो. अशा ब्रेकआउट वरती आपण घेतलेली एंट्री, घेतलेला ट्रेड हा चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट आपल्याला मिळवून देऊ. आता हा झाला अपसाईडचा ब्रेकआउट. म्हणजे रेजिस्टन्स ब्रेकआउट आपण पाहिला, त्याच्यामध्ये तो ब्रेकआउट होताना कसा झाला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं झाला पाहिजे, तर लांबून प्राइस जर रेजिस्टन्स जवळ आला असेल आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये जर रेजिस्टन्स ब्रेक झाला असेल तर अशा वेळेला तो ब्रेकआउट हा फेक ब्रेकआउट असण्याची शक्यता असते. प्राइस तिथून समजा खाली आली 30% पासून 40% पर्यंत जरी प्राइस खाली आली, रिट्रेस झाली आणि पुन्हा जाऊन प्राइस रेजिस्टन्स कडे जाते आणि रेजिस्टन्स ब्रेक करते, त्यावेळेला होणारा ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट असतो, रिट्रेसमेंट नंतरचा ब्रेकआउट. किंवा प्राइस रेजिस्टन्स ब्रेक करून वरच्या साईडला जाते, एक हाय तयार करते आणि प्राइस पुन्हा खाली येते आणि ज्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला असतो त्या लेवलला येऊन प्राइस त्या लेवल पासूनच सपोर्ट घेऊन वरच्या साईडला मुवमेंट करायला लागते. हा जो रिटेस्ट होतो म्हणजे पूर्वीचा असणारा रेजिस्टन्स हा सपोर्टमध्ये कन्वर्ट झाला, हे आपल्याला रिटेस्टमुळे समजतं
आणि सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्स सपोर्ट म्हणून काम करायला लागला की तो झालेला ब्रेकआउट हा चांगल्या पद्धतीचा ब्रेकआउट किंवा चांगल्या पद्धतीचा ट्रेड आपल्याला देऊ शकतो। आणखीन ब्रेकआउट होण्यापूर्वी समजा प्राइस रेजिस्टन्स लेवलला जाते आणि तिथून प्राइस खालीही न येता किंवा रेजिस्टन्स ब्रेक करून वर न जाता त्या रेजिस्टन्स लेवलच्या खालच्या साईडला कन्सॉलिडेशन होतं, एका छोट्याशा रेंजमध्ये मुवमेंट करते आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट होत असेल तर तो ब्रेकआउट हा स्ट्रॉंग ब्रेकआउट असं मानतात। हा स्ट्रॉंग ब्रेकआउट असतो आणि या ब्रेकआउटवरती घेतलेला ट्रेड हा उत्कृष्ट दर्जाचा किंवा चांगल्या क्वालिटीचा ट्रेड हा त्या ठिकाणी आहे। आता हा रेजिस्टन्सच्या बाबतीत झालं। अगदी याच पद्धतीनं खाली सपोर्ट ब्रेक करताना सुद्धा समजा प्राइस वरून खालच्या दिशेनं मुवमेंट करते, ते सपोर्ट लेवल पर्यंत येते। समजा जर प्राइस लांबून सपोर्ट लेवलला आले असेल तर ती पहिल्या प्रयत्नामध्ये सपोर्ट ब्रेक करू शकत नाही। त्या ठिकाणी ती काय करते, सपोर्ट घेऊन पुन्हा प्राइस वरच्या दिशेने जाऊ शकते। आता प्राइस ज्या वेळेला सपोर्ट जवळ येते त्यावेळेला प्राइस जवळ पुन्हा दोनच ऑप्शन राहिले, एक तर सपोर्ट ब्रेक करून तिला खाली जावं लागेल किंवा सपोर्ट घेऊन प्राइस काय करावं लागेल, वरच्या दिशेने मुवमेंट करावं। आता मग ज्या वेळेला प्राइस हा सपोर्ट ब्रेक करून खालच्या साईडला मुवमेंट करायला लागते त्यावेळेला तो होतो ब्रेकडाऊन। सपोर्ट काय होतो, ब्रेकडाऊन होतो, सपोर्ट तुटतो म्हणजेच ब्रेक होतो आणि प्राइस खालच्या साईडला मुवमेंट करायला। आता या ठिकाणी सुद्धा ज्याप्रमाणे आपण वरच्या साईडला ब्रेकआउट हा रिअल ब्रेकआउट आहे की फेक ब्रेकआउट आहे हे चेक करण्यासाठी काही कसोट्या लावल्या, अगदी त्याच पद्धतीनं सपोर्ट ब्रेकआउट होताना सुद्धा आपल्याला काही कसोटीच्या आधारावरती हा ब्रेकआउट चेक करायचा। म्हणजे जो ब्रेकआउट होतो, सपोर्ट ब्रेकआउट होत असताना, ब्रेकडाऊन होत असताना सपोर्ट जवळ आल्यानंतर प्राइस वरच्या साईडला एक 20% 30% पर्यंत काय झाली पाहिजे, अपसाईडला गेली पाहिजे, बॉन्स झाली पाहिजे आणि बॉन्स होऊन पुन्हा जर सपोर्ट लेवलकडे जात असेल आणि मग जर तो त्या ठिकाणी काय करत असेल, सपोर्ट ब्रेक करत असेल तर तो ब्रेक झालेला ब्रेकआउट हा ब्रेकडाऊन हा रिअल ब्रेकआउट आहे, खराखुरा किंवा स्ट्रॉंग ब्रेकडाऊन असू शकतो। जे वरच्या साईडला जातो ती जाते रिट्रेसमेंट होते आणि समजा प्राइस पहिल्याच प्रयत्नामध्ये सपोर्ट लेवल तोडून खालच्या साईडला गेले असेल तर त्यावेळेला त्या प्राइसनं रिटेस्ट करणं गरजेचं। म्हणजे प्राइस खाली गेल्यानंतर पुन्हा प्राइस वरच्या साईडला अप साईडला मुवमेंट करते आणि ज्या प्राइस लेवलला सपोर्ट लेवलला ब्रेक केलेला आहे त्या लेवलपर्यंत प्राइस बॉन्स होते आणि तिथं रिजेक्शन घेऊन पुन्हा प्राइस खालच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते। म्हणजे ती जी सपोर्ट लेवल होती, तो जो सपोर्ट होता, तो सपोर्ट ब्रेकडाऊन झाल्यानंतर प्राइस खालच्या साईडला मुवमेंट करायनंतर रेजिस्टन्सचं काम करायला काय करायला लागतो, रेजिस्टन्सचं काम करायला लागतो। मग हा जो ब्रेकडाऊन होत असतो हा ब्रेकडाऊन सुद्धा आपल्याला या 3 प्रकाराने झालेला पाहिजे। म्हणजे जवळून ब्रेकआउट झाला पाहिजे, ब्रेकडाऊन झाला पाहिजे, नंबर 1। दुसरी गोष्ट म्हणजे तो रिट्रेस करून ब्रेकआउट झाला पाहिजे तर तो रिअल ब्रेकआउट असू शकतो किंवा प्राइस ब्रेकडाऊन झाल्यानंतर पुन्हा पुलबॅक झाली पाहिजे, वरच्या साईडला गेली पाहिजे आणि ज्या ठिकाणी ब्रेकडाऊन झाला त्या ठिकाणी रिटेस्ट करून प्राइस पुन्हा खालच्या दिशेने गेली पाहिजे तर तो ब्रेकडाऊन हा रिअल असतो किंवा खरा ब्रेकडाऊन असतो। तिथून प्राइस खालच्या दिशेनं मुवमेंट करायला सुरुवात करते या पद्धतीने। किंवा समजा प्राइस सपोर्ट लेवल पर्यंत येते आणि सपोर्ट लेवलच्या जवळपास खाली ब्रेक करून न जाता त्या सपोर्ट लेवलच्या जवळच काय करते, एका छोट्या रेंजमध्ये साइडवेज होते। छोट्या रेंजमध्ये काय होते, साइडवेज होते। त्यानंतर झालेला ब्रेकडाऊन हा स्ट्रॉंग ब्रेकडाऊन असतो आणि या पद्धतीनं क्वालिटी ब्रेकडाऊन होतो आणि याच्यावरती घेतलेला ट्रेड हा सुद्धा आपला क्वालिटी ट्रेड होतो। चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात। या पद्धतीनं ज्या वेळेला आपण ब्रेकडाऊनवरती किंवा ब्रेकआउटवरती ट्रेड घेत असतो त्यावेळेला होणारा ब्रेकआउट हा स्ट्रॉंग ब्रेकआउट असला पाहिजे। तो रिट्रेस करून ब्रेकआउट झाला पाहिजे, ब्रेकआउट नंतर रिटेस्ट झाली पाहिजे किंवा ब्रेकआउट होण्या अगोदर
तो साईडवेज होऊन त्याच्यानंतर ब्रेकआउट झाला पाहिजे. अशा पद्धतीनं जर ब्रेकआउट झाला असेल तर त्या ब्रेकआउटवरती घेतलेली एंट्री, घेतलेला ट्रेड हा चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळवून देतो. आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपल्याला महत्वाची विचारात घ्यायची, म्हणजे ब्रेकआउट करणारी जी कॅन्डल असते त्या कॅन्डलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅल्यूम असला पाहिजे, हे सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. छोट्या अशा कॅन्डलनं जर ब्रेकआउट झालेला असेल किंवा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देणारी जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला अपोजिट जर रिॲक्शन मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असेल तर अशा कॅन्डलवरती आपण ट्रेड घ्यायचा नाही. आपण ट्रेड कुठला घेणार आहोत? जो ब्रेकआउट होतो तो ब्रेकआउट करणारी कॅन्डल ही स्ट्रॉंग बुलिश किंवा बेरिश असली पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी मोठा व्हॅल्यूम असला पाहिजे, व्हॅल्यूमनं ब्रेकआउट झालेला असला पाहिजे, तरच तो ब्रेकआउट हा खराखुरा ब्रेकआउट असू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला हा ब्रेकआउट समजून घेता आला पाहिजे. आणि जर आपल्याला हा होणारा ब्रेकआउट चांगल्या पद्धतीनं समजला तर त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीचा ट्रेड घेऊ शकतो.